ट्रस्ट आहे या मंदिराला पहिल्यापासून कुठे जमीन वगैरे आहे का? जमीन आहे, भरपूर जमीन आहे. कितीच भरपूर तरी 78 एकर जमीन जे आहे. 215 नंबर गट आहे तो. कुठे जमीन आहे? जमीन आहे जळकी वस्तीमध्ये. जळकी वस्तीमध्ये. बरं बरं. आता ती जमीन कोण बघताय? आता सध्या ती कोळागल्या जमीन आहे, त्याचा कोर्टात वाद चालू आहे. केसेस चालू आहे ते. मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णी शहर ह्या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि इतिहासाचा वारसा लाभलेला असं हे टेंभुर्णी शहर. या टेंभुर्णी शहरामध्ये 2 वेसे आणि या 2 वेसेमध्ये जहागीरदार वाडा आणि जहागीरदाराच्या वाड्याच्या शेजारी एक श्रीरामाचं मंदिर, जे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये आज श्रीराम नवमी जी आहे तो मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. टेंभुर्णीच्या जवळपास 27 खेडे आहेत. या खेड्यातून जे भक्त आहेत त्या मोठ्या संख्येने टेंभुर्णीमध्ये येत आहेत. आपल्यासोबत या मंदिराचे ट्रस्टी जे आहेत मुकुंद सुतार आपल्यासोबत आहेत. या मंदिराचा जो जीर्णोद्धार कधी झाला होता आणि मंदिर कुठल्या पद्धतीचं आहे? 1962 साली प्राचीनकालीन मंदिर आहे आणि 1962 पासून ट्रस्टी आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? अध्यक्ष परमेश्वर सर्जेराव देशमुख आहेत आणि सचिव मी मुकुंद रामचंद्र सुतार सचिव आहे. बरं. सर्वसाधारण तो हा श्रीराम नवमीचा जो उत्सव आहे तो कशा पद्धतीने चालला जातो आणि काय महत्व आहे? या श्रीराम मंदिर उत्सवाचा आम्ही जवळजवळ आमच्या वडिलापासून रामचंद्र नामदेव सुतार हे या मंदिराचे पहिले ट्रस्टी होते. त्यांच्यापासून दशरथ बुवा, शशिकांत काका, हनुमान देशमुख यांनी या राम मंदिराचे पहिल्यापासून सांभाळले. त्यानंतर आम्ही नवीन ट्रस्टी झाल्यानंतर परमेश्वर देशमुख अध्यक्ष आहे, ते मी सचिव आहे आणि आम्ही गावातनं काय वर्गणी गोळा करून त्यानंतर 2-3 वर्षाचे शीतलवाले मालक ते आम्हाला मंदिराला महाप्रसाद देतात. हा जे ट्रस्ट आहे या मंदिराला पहिल्यापासून कुठे जमीन वगैरे आहे का? जमीन आहे, भरपूर जमीन आहे. कितीच भरपूर तरी? 78 एकर जमीन जे आहे. सध्या 215 नंबर गट आहे तो. कुठे जमीन आहे? जमीन आहे जळकी वस्तीमध्ये. जळकी वस्तीमध्ये. बरं बरं. आता ती जमीन कोण बघताय? आता सध्या ती कोळागल्या जमीन आहे, त्याचा कोर्टात वाद चालू आहे. केसेस चालू आहे ते. आता साधारणतः जे लोक आहेत ते जेवण करण्यासाठी किंवा अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. साधारण या श्रीराम नवमीच्या या ऐतिहासिक लाभलेल्या टेंभुर्णीमध्ये साधारण भाविक भक्त आज किती आले असतील? आज जवळजवळ 3-4 हजार भाविक भक्त आले. हा श्रीराम नवमीचा उत्सव जो आहे त्या मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी केला जातोय आणि सर्वजण जे आहे ते सगळे मिळून टेंभुर्णीचा ऐतिहासिक वारसा जो आहे तो वारसा या ठिकाणी जपला जातोय. सध्या तर पाहिलं तर समधर्म समभाव जपला जातो. सर्व स्तरातील जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत आणि हा जो उत्सव आहे श्रीराम नवमीचा हा मोठ्या संख्येत केला जातो. वकील साहेब काय सांगाल? टेंभुर्णीची परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जपलेलं असं हे टेंभुर्णी शहर आणि रामनवमीचा जो इतिहास आहे किंवा रामनवमी मोठ्या भक्तिभावाने केली जाते. जय श्रीराम सर्वांना. प्रथमतः हे जे मंदिर आहे आज टेंभुर्णी शहरातलं हे जुनं मंदिर आहे आणि या जुन्या मंदिरात आज रोजी 3 ते 4 हजार भक्तांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सदरचा महाप्रसाद हा कोठारे परिवार यांच्याकडून आज रोजी सदरचा महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. आपण जर वर्षभराचं जर सगळी माहिती काढली असता तर असं कुठलंही मंदिर नाही टेंभुर्णीतलं की तिथं कोठारे परिवाराचा महाप्रसाद होत नाही. तर त्यांच्याकडून खूप मोठं पुण्याचं काम होतंय आणि त्यांच्याबरोबर आमचा बी थोडा हातभार लागतोय त्याला आणि लोकांना बी अन्नदानाच्या स्वरूपात हा महाप्रसाद मिळतोय. तसं जर पाहिलं तर खरं तर सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान आहे, कारण आपण अन्नदान केल्यानं एखाद्याचं आत्मिक समाधान या ठिकाणी होत असतं. कोठारी बंधू आपण बघितलं तर कुठलाही उत्सव असेल, जयंती असतील, दत्त जयंती असेल किंवा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असला तर अन्नदानासाठी आपण पुढाकार या ठिकाणी 100% असतो. अन्नदान आपण का करावं वाटलं? सर्वात महत्वाचं असं आहे की अन्नदानामध्ये जे पुण्य आहे ते दुसऱ्या कुठल्याही दानामध्ये नाहीये. आपल्याला पहिल्यापासून थोडीशी आवड आहे धार्मिक कार्यक्रमात, सामाजिक कार्यक्रमात. अन्नदानाला आम्ही कधी कुठं नाही म्हणत नाही. वर्षभर कुठल्याही मंदिर असतील, तुमचे सप्ताह असतील, त्याला अन्नदान आमच्याकडून असतंय. आज श्रीराम नवमीच्या निमित्तानं किती जणांचं अन्नदान आपण केलं? किती लोकांचं? 3000 ते 4000 भाविक भक्त इथं आलेले आहेत. त्यांना अन्नदानाची आपण म्हणजे व्यवस्था केलेली आहे. तर असं म्हटलं जातं की मरावे परंतु कीर्तिरूपी वरावे. खरं तर आपण अन्नदान एका दिवसाचं का असणार परंतु क्षणिक असतं आणि त्या अन्नदानाने आपले समाधान झालेलं असतं. असं समाधान लाभणं खरं तर पुण्याचंच असतं. असा हा श्रीराम नवमीचा उत्सव जे आहे ते टेंभुर्णी शहरामध्ये मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि लोक या अन्नदानाचा आस्वाद मात्र या ठिकाणी घेत आहेत. सर्व कार्यकर्ते सहकार्य करा. आपल्या टेंभुर्णी शहराच्या वतीनं, सर्व मान्यवरांच्या वतीनं
महाप्रसादाचं आयोजन केले आहे.